Hello students, mechanical properties of the fluids आपण स्टडी करतोय. त्यामधलाच पुढचा कन्सेप्ट सरफेस टेन्शन. आपण काही एक्झाम्पल्स आपल्या सराउंडिंगला बघतोय. फॉर एक्झाम्पल, वॉटर स्पायडर्स कॅन वॉक ओव्हर द वॉटर सरफेस इझिली. Also, if a metal pin or needle kept on the water surface, then it floats, or a water drop takes a spherical shape, soap bubble takes a spherical shape. These all the examples are due to interesting property of the water, and that property is nothing but the surface tension. Okay, surface tension study करत असताना काही बेसिक डेफिनेशन्स आहेत, त्या डेफिनेशन आपण स्टडी करू. फर्स्ट वन, intermolecular forces. So what is intermolecular forces? कोणताही मॅटर जर असेल, सॉलिड, लिक्विड, गॅस, तर त्या मॅटरचे जे पार्टिकल्स असतात, मॉलिक्युल्स किंवा ॲटम जे काही असतात, ते सर्व ॲटम्स त्यांच्यामध्ये एक अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो. एनी मॉलिक्युल्स, ॲटम्स और पार्टिकल्स ऑलवेज अट्रॅक्ट टू ईच अदर, आणि त्यांच्यामधला हा अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे, त्या फोर्सला आपण म्हणतो इंटरमॉलिक्युलर फोर्स. इंटरमॉलिक्युलर फोर्स किंवा इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ओके, हा फोर्स आपण दोन टाइपमध्ये घेऊ शकतो. इट इज ऑफ टू टाइप. फर्स्ट वन, कोहेसिव्ह फोर्स, and second one, adhesive force. Intermolecular force means the force of attraction between molecules. It is of two types, cohesive and adhesive force. So what is cohesive force? तर इंटरमॉलिक्युलर फोर्स हा ज्या दोन मॉलिक्यूल मध्ये तयार झालाय, ते दोन मॉलिक्यूल जर एकाच सबस्टन्सचे असतील तर त्या इंटरमॉलिक्युलर फोर्सला आपण म्हणणार कोहेसिव्ह फोर्स. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन molecules of same substance. जर सेम सबस्टन्सच्या मॉलिक्यूल मध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स जो काही तयार होते त्याला म्हणतो आपण कोहेसिव्ह फोर्स. आणि याच्या ऑपोजिट ॲडेसिव्ह फोर्स मीन्स व्हॉट? द इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्यूल्स ऑफ डिफरंट सबस्टन्स. ओके, दोन मॉलिक्यूल आहेत पण ते डिफरंट सबस्टन्सचे जर असतील तर त्यांच्यामधला फोर्स म्हणजे ॲडेसिव्ह फोर्स. दोन मॉलिक्यूल सेम सबस्टन्सचे आहेत आणि त्यांच्यामध्ये हा इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे, त्याला म्हणतो आपण कोहेसिव्ह फोर्स. क्लियर? लेट्स टेक एक्झाम्पल. सपोज मिक्सचर ऑफ एअर जर आपण घेतलं, एअरमध्ये नंबर ऑफ मॉलिक्यूल्स असतात, नंबर ऑफ गॅसेस असतात, ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड. ओके, तर त्यात कोणतेही दोन ऑक्सिजन मॉलिक्यूल जर तुम्ही घेतले तर दोन ऑक्सिजन मॉलिक्यूल मध्ये जो काही फोर्स असेल त्याला म्हणणार आपण कोहेसिव्ह फोर्स. ओके, नंतर एक ऑक्सिजन मॉलिक्यूल आणि एक दुसराच कोणताही मॉलिक्यूल जर आपण घेतला तर त्यांच्यामध्ये जो फोर्स तयार होतो त्याला म्हणतो आपण ॲडेसिव्ह फोर्स. और वी कॅन टेक अनदर एक्झाम्पल. इफ टू पार्टिकल्स ऑफ दिस chalk, between two particles of this chalk there is a cohesive force. chalkचे दोन पार्टिकल एकमेकांना अट्रॅक्ट करतात. का अट्रॅक्ट करतात? कारण त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे, आणि कोणत्या टाइपचा इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे तर कोहेसिव्ह. करेक्ट? बट when we are writing by this chalk on the board, then the molecules or the particles of the chalk are sticks to the surface of board. Then the chalk particle and the particle of the board in which the attraction takes place, the intermolecular force of attraction takes place, and that force is nothing but the adhesive type.
क्लिअर झालं सर्व डेफिनेशन आता. व्हॉट इज इंटरमॉलिक्युलर फोर्स, देन कोहेसिव्ह फोर्स आणि ॲडिटिव्ह फोर्स. ओके, नेक्स्ट इज molecular range. Molecular range. Molecular range म्हणजे काय तर हे एक असं स्पेसिफिक डिस्टन्स आहे की त्या डिस्टन्स पर्यंत हे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस म्हणजे कोहेसिव्ह किंवा ॲडिटिव्ह कोणते इंटरमॉलिक्युलर फोर्सेस इफेक्टिव्ह आहे किंवा या इंटरमॉलिक्युलर फोर्सेसची जी काही रेंज आहे त्या रेंजला म्हणतो आपण इंटरमॉलिक्युलर रेंज. फॉर एक्झाम्पल, सपोज एक कोणताही मॅटर जर आपण घेतले, त्या मॅटरमध्ये हा एक पार्टिकल आहे, मॉलिक्यूल आहे, मॉलिक्यूल ए. ओके, त्या मॉलिक्यूल ए चे जे इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे ते ऑल पॉसिबल डायरेक्शन असतात सेम डिस्टन्स वरती. ओके, या ए मॉलिक्यूल पासून तर एक दुसरा मॉलिक्यूल आपण घेतलाय बी मॉलिक्यूल जो ए पासून लॉंग डिस्टन्सवर आहे. तर आता मॉलिक्यूल ए आणि मॉलिक्यूल बी दोघांमध्ये कोणताही अट्रॅक्शन होणार नाही, दोघांमध्ये कोणताही फोर्स क्रिएट होणार नाही. व्हाय? बिकॉज दे आर फार अवे फ्रॉम इच अदर. पण जर हा बी मॉलिक्यूल आपण ए मॉलिक्यूलकडे जर घेऊन आलो तर एक पर्टिक्युलर डिस्टन्स असं आहे की त्या डिस्टन्सवरती हा ए मॉलिक्यूल काय करेल, त्या बी वरती फोर्स अप्लाय करेल, हा इंटरमॉलिक्युलर फोर्स अप्लाय करेल. मग ते जे डिस्टन्स आहे त्या दोन मॉलिक्यूल मधलं डिस्टन्स, त्या डिस्टन्सला म्हणतो आपण रेंज ऑफ द मॉलिक्यूल और मॉलिक्युलर रेंज. क्लियर? आणि ही मॉलिक्युलर रेंज जी काय आहे ती नियर अबाउट 10⁻⁹ मीटर. इट्स व्हेरी स्मॉल रेंज. क्लियर? मॉलिक्युलर रेंज किती असते तर 10⁻⁹ मीटर. नेक्स्ट डेफिनेशन इज sphere of influence. Sphere of influence. Sphere of influence means what? Suppose molecule जो काय आहे तो molecule आपण as a center consider केला आणि molecular range as a radius consider केली, तर त्यापासून आपण एक imaginary sphere ड्रॉ करू शकतो. हे जे सर्व एरो आहे हे एरो काय रिप्रेझेंट करत आहे, मॉलिक्युलर रेंज रिप्रेझेंट करत आहे. मग ही सर्व जी काही मॉलिक्युलर रेंज आहे ती रेंज ॲज अ रेडियस कन्सिडर केली आणि तो मॉलिक्यूल ए ॲज अ सेंटर कन्सिडर केला, तर त्यापासून आपल्याला एक इमॅजिनरी स्फिअर मिळते. त्या स्फिअरला आपण म्हणतो स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. करेक्ट? त्या स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्सचा जो सरफेस आहे त्या सरफेस पर्यंत मॉलिक्युलर रेंज आहे किंवा त्या सरफेस पर्यंत हे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस इफेक्टिव्ह आहे. एकदा की आपण त्या स्फिअरच्या आउटसाइडला गेलो, त्या स्फिअरच्या बाहेर गेलो की इंटरमॉलिक्युलर फोर्स एक्झिस्ट नसतात. क्लियर? व्हॉट इज स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स? स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स इज द imaginary sphere drawn around the molecule having a radius is equal to molecular range. Clear? Next is surface field. Suppose एक कंटेनर आपण कंसिडर करू which contains a liquid. त्या कंटेनर मध्ये आपण लिक्विड घेतोय आणि त्या कंटेनर मध्ये जे लिक्विड आपण घेतलं त्या लिक्विडचा जो वरचा लेयर आहे तो लेयर एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. एअर मॉलिक्युल्स त्याच्यावरती काय करतात, फोर्स एक्सर्ट करतात. हा जो लेयर आहे लेट्स डिनोट ॲज अ एक्स डॅश. हा जो लेयर आहे ह्या लेयरला आपण म्हणतोय free surface of the liquid. Free surface of the liquid is x dash. This is the surface is in contact with
एअर, दॅट इज फ्री सरफेस. किंवा मग त्याच्यावरती त्या फ्री सरफेसवरती कोणताही शेअरिंग स्ट्रेस आपण एक्झर्ट करू शकत असं घेतलं तरी चालेल. ओके, हा झाला फ्री सरफेस. नंतर या फ्री सरफेसवरती जर आपण काही मॉलिक्युल्स कन्सिडर केले, लिक्विड मॉलिक्युल्स, फ्री सरफेसवरती लिक्विड मॉलिक्युल्स कन्सिडर केले आणि त्या मॉलिक्युलसाठी जर आपण स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स जर ड्रॉ केले तर ते सर्व स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स एक सरफेस क्रिएट करतात. त्यांचे मॉलिक्युलर रेंज एक सरफेस क्रिएट करते. लेट्स से y y'. हा जो सरफेस आहे xy किंवा x', xy or x', this surface is called as surface field. सरफेस फील्ड म्हणजे काय, तर हा एक लिक्विडचा लेयर आहे की ज्याची थिकनेस म्हणजे किती असते तर मॉलिक्युलर रेंज असते. सरफेस फील्ड इज नथिंग बट द लेयर ऑफ द लिक्विड whose thickness is equal to molecular range. Clear? All the definitions now. Intermolecular force of attraction, then it is up to type, cohesive force, adhesive force. After that we have studied molecular range, then sphere of influence, then finally free surface and surface field.